नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मुख्यमंत्री योजना दूत योजनेबद्दल अतिशय महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे. त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, पेपरला आपल्याला ही बातमी आलेली बघण्यासाठी भेटलेली आहे. हेडलाईन काय दिलेली आहे? मुख्यमंत्री योजना दूत योजनेस निवडणूक आयोगाची स्थगिती, अशा प्रकारची हेडलाईन दिलेली आहे मित्रांनो. योजनादूत ही जी पदभरती होती किंवा योजना होती ती बंद करण्यात यावी किंवा या योजनेला स्थगिती देण्यात यावी किंवा ही स्थगित करण्यात आलेली आहे, अशा प्रकारचे हे अपडेट आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत आणि त्यासोबत आपले काय मनातील प्रश्न असतील की ही योजना पुन्हा चालू होईल का, कधीपर्यंत ही स्थगिती इथं बंद होऊ शकते, पुन्हा नव्याने ही योजना कधीपर्यंत सुरू होऊ शकते, अशा प्रकारचे तुमच्या मनातील जेवढे पण प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने देणार आहे. त्यासोबत आपल्याला ही स्थगिती का करण्यात आलेली आहे मित्रांनो, त्याबद्दल सुद्धा माहिती याच व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओ पूर्ण बघा. सर्वप्रथम महत्त्वाचे काय काय मुद्दे आहेत आणि पेपरला आपल्याला काय बातमी आलेली आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया आणि त्यानंतर तुमच्या मनातील जे प्रश्न असतील ते ऑलरेडी मला समजून आलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. तर चला आता संपूर्ण माहिती जाणून घेऊया. यामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला काय दिलेली आहे आणि त्यानंतर आपण प्रश्नांवरती चर्चा करणारच आहोत. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने घेतलेले विविध कल्याणकारी निर्णय आणि इतर शासनाच्या ज्या पण योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी महायुती सरकारने आणलेल्या मुख्यमंत्री योजना दूत या योजनेला निवडणूक आयोगाने शुक्रवारी स्थगिती दिलेली आहे. ठीक आहे. पुढे आपल्याला काय म्हटलेले, आचारसंहितेच्या काळामध्ये योजना दूत उघडपणे सरकारचा प्रसार करणार असल्याचे त्यांना समजलेले आहे, त्यामुळे ही स्थगिती देण्यात आल्याची माहिती आयोगातील उच्च पदस्थ सूत्रांनी इथे दिलेली आहे. याचा अर्थ काय होतो मित्रांनो, जसे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, एकदा आचारसंहिता सुरू झाली की कोणत्याही प्रकारचा सरकारचा प्रसार करण्यासाठी इथं बंदी असते मित्रांनो. पूर्णपणे आपण प्रसार करू शकत नाहीये. आचारसंहिता लागण्यापूर्वी आपण प्रसार करू शकतो, परंतु आचारसंहिता लागल्यानंतर आपण त्यावरती प्रसार करू शकत नाहीये. तर याच हेतूने ही योजना इथं बंद करण्यात आलेली मित्रांनो. कारण योजना दूतांचं हेच काम असणार आहे की सरकारचा प्रसार करणं, जे आपण इथं सरकारचे महत्त्वाचे निर्णय आहेत ते सर्वसाधारण माणसापर्यंत पोहोचवणे, त्यासोबतच सरकारच्या ज्या योजना आहेत त्या सर्वसाधारण माणसापर्यंत पोहोचवणे, हा योजना दूतांचा इथे मुख्य उद्देश होता मित्रांनो. परंतु असं झालं तर संपूर्णपणे जर विचार केला तर स्पष्टपणे त्याच सरकारचा प्रसार होत आहे, अशा प्रकारची इथं माहिती समोर आलेली आहे आणि त्यामुळे या योजनादूत योजनेला इथं स्थगिती देण्यात आलेली आहे. कोणाकडून? निवडणूक आयोगाकडून. ठीक आहे. आता तुमच्या मनामध्ये असे देखील प्रश्न येतील की आचारसंहिता संपल्यानंतर ही योजना सुरू होऊ शकते का पुन्हा एकदा? ठीक आहे. किंवा आता याच्यावरती निर्णय काय होणार आहे, ज्यांनी पण अर्ज केला आहे त्यांचे काय होणार आहे, त्याच्यावरती आपण चर्चा पुढे करणार आहोत, तर काळजी करू नका. आता पुढे काय म्हटलेलं आहे बघा. पुढे जर म्हटलं तर इथे या योजनेचं आपल्याला जर म्हटलं तर इथे 50,000 योजना दूतांची इथं निवड करण्यात येणार होती. यामध्ये जुलैमध्ये आपल्याला यासाठी सुरुवात झाली होती, त्याच्याविषयी माहिती दिली होती. या योजना दूतांना प्रत्येक महिन्याला 10,000चं मानधन दिलं जाणार होतं. 6 महिन्यांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात येणार होती मित्रांनो. त्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक योजना दूत इथं निवडला जाणार होता आणि शहरी भागामध्ये 5,000 लोकसंख्येमागे एक योजना दूत इथं निवडला जाणार होता. याच्याविषयी माहिती दिली होती. पुढे आपल्याला अशी देखील माहिती दिलेली आहे की आतापर्यंत जर म्हटलं तर 574 ग्रामपंचायतीमध्ये योजनादूत, मुख्यमंत्री योजनादूत यांची इथं निवड करण्यात आलेली मित्रांनो. म्हणजे ऑलरेडी जर म्हटलं तर आतापर्यंत 574 एवढ्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला योजनादूतांची नियुक्ती देखील केलेली बघण्यासाठी भेटलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. आता यांचं देखील कार्य इथं बंद करण्यात येणार आहे. आतापर्यंत फक्त 574 इथं 50,000पैकी फक्त 574 एवढ्या उमेदवारांची इथं नियुक्ती करण्यात आलेली होती, परंतु त्याला आता स्थगिती लागलेली मित्रांनो. म्हणजेच जवळपास योजना दूताला इथं सुरुवातच झाली होती, परंतु आता पुन्हा याला स्थगिती इथं लागलेली आहे मित्रांनो. पुढे बघा आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत. यामध्ये जर म्हटलं तर 50,000 तरुणांची फौज करण्यात आली होती, अशा प्रकारचं इथं म्हटलेलं आहे. आणि यामध्ये जर म्हटलं तर हे सर्व जे उमेदवार आहे, ज्या पण महत्त्वाच्या सरकारच्या योजना आहेत त्यांचे प्रसार किंवा शासनाचे जे निर्णय आहेत, महायुती सरकारने जे पण निर्णय घेतलेले असतील त्यांचा प्रचार सर्वसाधारण माणसापर्यंत इथं करतील, अशा प्रकारचं इथं सांगितलेलं होतं. आणि आतापर्यंत जर म्हटलं तर 574 मुख्यमंत्री योजना दूत सुद्धा इथं भरले गेले होते. ठीक आहे. परंतु त्यांना देखील त्यांचं काम इथं बंद करावं लागणार आहे आता आचारसंहितेच्या काळामध्ये.
पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे इथं आपल्याला योजना दूतांमार्फत, ठीक आहे, पुढे काय म्हटलेलं आहे बघा, मुद्दा काय दिलेला आहे, योजना दूतांमार्फत प्रचार प्रसिद्धीचे जे काम आहे मित्रांनो ते थांबवले आहेत सर्व ठिकाणी. आता हे 557 किंवा 500 प्लस जे उमेदवार इथं निवडले होते त्यांचं सुद्धा काम इथं बंद करण्यात आलेलं आहे मित्रांनो. हे बघा आपल्याला पुढे काय म्हटलेलं आहे, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात एकही योजना दूत नाही अशा प्रकारची माहिती इथं दिलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील 72 उमेदवारांनी अर्ज केले होते योजना दूत या योजनेसाठी, परंतु मुलाखतीसाठी एकही उमेदवार आला नाही. आता जिथे एकापेक्षा जास्त अर्ज आले होते ना तर तिथे जर म्हटलं तर मुलाखत घेऊन त्याची निवड करण्यात येणार होती अशा प्रकारचं अपडेट देखील मागे आलं होतं. तर 72 उमेदवारांनी अर्ज केले होते परंतु मुलाखतीच्या वेळीच एकही उमेदवार आला नाही अशा प्रकारचं इथं समजलेलं आहे. आणि त्यानुसार जर विचार केला तर इतर तरुणांचा या योजनेकडे इथं म्हणजे तरुणांनी या योजनेकडे पाठ फिरवलेली आहे, कारण यामध्ये कोणीही इच्छुक नाही अशा प्रकारची सुद्धा सूत्रांनी इथं माहिती दिलेली आहे. परंतु माझ्या एक वैयक्तिक अंदाजानुसार जेवढे पण विद्यार्थ्यांचे कॉल SMS येतात, कमेंट्स येतात, ते वाचल्यानंतर मला एक गोष्ट इथं समजते, जे पण शहरात नव्हे तर गावात राहतात, गावात त्यांनी ग्रामपंचायतीसाठी अर्ज केला असेल, ते सध्या गावामध्ये बेरोजगार आहे, तर त्यांना कुठं ना कुठं या योजना दूताची देखील गरज होती, कारण त्यांना 10,000 रुपये जरी महिन्याला भेटले 6 महिन्याकरता तर 60,000 होतात. त्यांना हे 60,000 रुपये कामी येणार होते, त्याच्यामुळे ते खूपच आतुरतेने या योजना दूतांची निवड व्हावी किंवा आपलं सिलेक्शन व्हावं याची वाट बघत होते. आता इथे जर म्हटलं तर हे ठाणे जिल्ह्यात म्हटलेलं आहे आणि ते पण शहरात असेल कुठंतरी, हे 72 उमेदवारांनी अर्ज केलेत फक्त म्हणजे. आणि शहरामध्ये जर विचार केला तर कुठेही जरी 8 घंटे जरी कामाला गेलं तर त्याला 15-20 हजार रुपये पेमेंट भेटतं, त्यामुळे शहरामध्ये योजना दूत या योजनेसाठी जास्त प्रतिसाद कोणी दिला नसेल हे एक माझं असं म्हणणं आहे. परंतु शहरी भागात नव्हे तर ग्रामीण भागात जर याचा विचार केला असता तर योजना दूत याच्यासाठी जे पण उमेदवार होते ते अतिशय जास्तीत जास्त उत्सुक होते किंवा त्यांचा चांगला प्रतिसाद होता. परंतु ही जी सूत्रांनी माहिती दिलेली ही कुठून दिली आपल्याला एक्झॅक्ट माहिती नाहीये, परंतु जर म्हटलं तर हे फक्त शहरी भागासाठी असणार आहे पाठ फिरवणे वगैरे, हे ग्रामीण भागाकडे नसणार आहे 100% हे मी सांगू शकतो मित्रांनो, कारण बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS मला येतच असतात, त्यानुसार मी हे सांगू शकतो. पुढे बघा आपल्याला काय माहिती दिलेली आहे मित्रांनो, येथे आक्षेपाविषयी इथे माहिती दिलेली आहे की याच्या मार्फत जे पण सरकार आहे त्याचा प्रसार करू शकतं जास्तीत जास्त, कारण त्यांच्याचद्वारे हे 50,000 योजना दूत नेमले जाणार आहे आणि त्या सरकारच्या त्या योजना असणार आहे आणि त्या सरकारचे ते योग्य निर्णय असणार आहे, जे पण निर्णय असतील ते त्याचे जे पण प्रसार आहे ते या योजना दूतांना करायचं होतं. त्यामुळे याचं जर म्हटलं तर याचा पण स्पष्टपणे असा उद्देश होतो किंवा अशा प्रकारची माहिती इथे मिळत आहे की डायरेक्टली त्या सरकारचा इथं प्रसार करणार हे योजना दूत, त्यामुळे या योजनेला निवडणूक आयोगाने इथं स्थगिती दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त जास्त काही कारण नाहीये मित्रांनो, ठीक आहे. तर तुम्हाला समजून आलं. बाकी जर म्हटलं तर हे पेपरचं कात्रण तुम्ही देखील लोकसत्ता हे न्यूज पेपर आहे, तर मुंबईचं लोकसत्ता न्यूज पेपर हे तुम्ही वाचा, ऑनलाईन जरी तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला हे भेटून जाईल. इथे आपल्याला अशा प्रकारची ही माहिती दिली, प्रसिद्धीचं काम आणि प्रचाराचं काम त्याच्याविषयी माहिती दिली. जे पण विरोधी होते त्यांचा आक्षेप होता त्याच्याविषयी इथं माहिती दिली आहे. त्यानंतर बाकीची माहिती मी तुम्हाला दिलेलीच आहे. यामध्ये जर म्हटलं तर बहुतेक जणांनी इथं अर्ज देखील केले होते, परंतु आता निवडणूक आयोगाने योजना दूत या योजनेला इथं स्थगिती दिलेली आहे. ठीक आहे, तर चला आता आपण जेवढे पण आपल्या मनातील प्रश्न उत्तर असतील, आता काही प्रश्न ऑलरेडी मी इथं नोट करून घेतलेले तर जे की विद्यार्थी विचारत होते की पहिला प्रश्न आहे योजना दूत या योजनेची इथं निवड कधीपर्यंत होऊ शकते, तर आता आचारसंहिता संपेपर्यंत तरी योजना दूतांची इथं निवड केली जाणार नाहीये असं मला वाटतं. ठीक आहे, हा पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न, योजना दूत यांची निवड आचारसंहिता संपल्यानंतर केली जाऊ शकते का, तर माझ्या अंदाजानुसार, ठीक आहे, माझा एक वैयक्तिक अंदाजानुसार आता जे सरकार आहे तेच कंटिन्यू राहिलं, ठीक आहे, तेच कंटिन्यू राहिलं तर आपल्याला योजना दूत ही योजना पुन्हा नव्याने सुरू झालेली बघण्यासाठी भेटू शकते किंवा त्यांची निवड झालेली बघण्यासाठी भेटेल. ज्यांनी पण अर्ज केले त्यांची निवड आपल्याला झालेली बघण्यासाठी भेटू शकते. ठीक आहे, परंतु आता जर म्हटलं तर या योजनेला इथं स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यानुसार जर विचार केला तर एवढ्या आचारसंहिता संपेपर्यंत तरी या योजना दूतांची निवड केली जाणार नाहीये मित्रांनो, पूर्णपणे स्थगिती देण्यात आलेली आहे. कारण पूर्णपणे इथं सरकारचा प्रसार केला जातोय किंवा त्याच सरकारचं इथं योजना किंवा निर्णय आहे ते सर्वसाधारण माणसापर्यंत पोहोचवणे म्हणजे त्या सरकारचंच फक्त इथं प्रसार होत आहे. अशा प्रकारचं जे निवडणूक आयोग आहे आपलं
त्यांनी इथं सांगितलेलं आहे मित्रांनो, आणि त्यानुसार या योजनादूत योजनेची इथं स्थगिती द्यावी अशा प्रकारची इथं मागणी करण्यात आली होती, आणि ती स्थगित करण्यात आलेली आहे अशा प्रकारचं निवडणूक आयोगाने इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. आता त्यानुसार विचार केला तर आता योजनादूत यांचे जे अर्ज भरून घेतलेले आहेत मित्रांनो, तर वेबसाईट एकदा आपण ओपन करूया, तिथे काय अपडेट आपल्याला आता आलेला आहे की नाही ते आपण बघूया, जेणेकरून आपल्याला त्यावरती सुद्धा बोलता येईल. तर बघा, वेबसाईट मी इथं ओपन करून घेतलेली आहे. इथे जर म्हटलं तर आपल्याला ही योजनादूत योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे. इथे आपल्याला जेवढे पण अपडेट असतात ते आपल्याला भेटून जातात. तर बघा, सर्व जुने अपडेट आहेत. ठीक आहे. आणि इथे जर म्हटलं तर ही बघा, इथं संपर्क करण्यासाठी फक्त एकच ईमेल दिलेला आहे. यावरतूनच आपण संपर्क करू शकत आहे. इथं मोबाईल नंबर वगैरे काहीच दिलेला नाहीये. याच्यावरती आतापर्यंत 10-12 ईमेल देखील केलेले आहेत, की याच्याविषयी जेवढे पण आपल्या मनातील प्रश्न असतील, नियुक्ती कधी होईल, योजनादूतांची सुरुवात कधी होईल, त्यासोबत काय अपडेट इथं येत नाहीये, सूचना कॉर्नर सुद्धा इथं जुनच आहे, नवीन काय अपडेट होत नाहीये. अशा प्रकारचे भरपूर प्रश्न मी त्यांना विचारले, परंतु एकही रिप्लाय आतापर्यंत मला आलेला नाहीये. याच्यावरून आपल्याला काय समजत आहे, आता सध्या निवडणुका तोंडावरती आहेत मित्रांनो, त्यामुळे जर म्हटलं तर मुख्यमंत्री योजनादूत या योजनादूतांची इथं नियुक्ती सध्या तरी केली जाणार नाहीये मित्रांनो, असं मला इथं समजत आहे. बाकी जर म्हटलं तर आता काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न येतील, की मुख्यमंत्री योजनादूत यांचं तर आता इथं निवड केली जाणार नाहीये, आणि बाकी जे 500+ विद्यार्थी इथं सिलेक्ट केले होते त्यांना देखील इथं कामासाठी इथं बंदी करण्यात येणार आहे मित्रांनो. तर आता त्यांनी करायचं काय? तुम्हाला अजून एक संधी आहे मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. ठीक आहे. युवा कार्य प्रशिक्षण योजना, या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता. पदवी पासवाल्यांना इथं 10,000 रुपये भेटणार आहे. हे देखील तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी, त्यासोबत महत्वाचे जे पण आपल्याला जिल्हा परिषद आहे, नगर परिषद आहे, याच्यावरती सुद्धा तुम्हाला काम भेटतं. नाहीतर आपल्या तालुक्यातील महत्वाचे जेवढे पण गव्हर्नमेंट संस्था आहेत, गव्हर्नमेंट मान्य आपल्याला वेगवेगळे कॉलेज आहेत, नाहीतर वेगवेगळे ठिकाणे आहेत, कंपनीज आहेत, तर तिथे देखील तुम्हाला काम करण्याची संधी भेटते. तर याच्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. तर नव्याने ही पोर्टल सुरू झालेले मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, याच्यासाठी नव्याने आता अर्ज सुरू झालेले आहेत. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पदवीधरांना इथं 10,000 रुपये भेटणार आहे. आपल्याला 6 महिन्यामध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासोबत या प्रशिक्षणासोबत तुम्हाला प्रत्येक महिन्याला 10,000 रुपयाचं मानधन देखील दिले जाणार आहे. तर या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आता जर म्हटलं तर सध्याला योजनादूत या योजनेबद्दल कोणत्या प्रकारचं अपडेट येईल असं मला वाटत नाहीये. याच्यासाठी इथं जर म्हटलं तर या योजनादूत योजनेला स्थगिती देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही सध्या या योजनेकडे थोडंसं दुर्लक्षच करा. बाकी इतर ज्या शासनाच्या योजना आहेत तर तिकडे तुम्ही लक्ष द्या. तिकडे तुमचं काम होऊ शकतं मित्रांनो. ठीक आहे. बाकी या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. योजनादूत योजनेचं जे पण अपडेट असेल ते मी लवकरच तुम्हाला या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. बाकी जर ऑफिशियल वेबसाईटवरती कोणत्या प्रकारचं अपडेट आलं तर सर्वप्रथम या चॅनलवरती तुम्हाला कळविलं जाईल मित्रांनो. बहुतेक विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केले होते, तर त्यांचे सर्वांचे अर्ज इथं आता सध्या त्यांचा विचार केला जाणार नाहीये, कोणाचीही नियुक्ती केली जाणार नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. बाकी जे पण अपडेट येईल ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बिल ती लाईक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.